एका ठिकाणी एका परिसरामध्ये 16 वर्षाची तरुणी एका ठिकाणी काम करत होती आणि तिचं काम संपल्यानंतर ती घरी जाण्यासाठी रिक्षामध्ये बसली। पण मात्र जेव्हा रिक्षामध्ये बसली तेव्हा त्या रिक्षामध्ये अगोदरच 3 जण होते। त्या तिघांनी त्या तरुणीला उचललं, रिक्षामध्ये बसवलं आणि थेट एका ठिकाणी निर्जन स्थळी, निर्जन परिसरामध्ये नेलं, ज्या ठिकाणी कोणीही येणार नाही, जाणार नाही अशा ठिकाणी नेलं आणि त्या तरुणीबरोबर 3 जणांनी बारीबारीनं नको ते कृत्य केलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे, प्रकरण आहे, ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच यवतमाळ जिल्ह्यातील जे वणी आहे या परिसरामध्ये घडलेलं। या संपूर्ण घटनेला सुरुवात होते ते म्हणजे यवतमाळमधील जे राजूर कॉर्नर आहे या परिसरामध्ये असणारं एक चायनीजचं दुकान आहे आणि या चायनीजच्या दुकानावर काम करणारी एक 16 वर्षीय तरुणी होती आणि तिचं काम संपल्यानंतर ती तिच्या घरी जात होती। आता तिच्या घरी जात असताना वाटेमध्येच एक रिक्षा आला आणि त्या रिक्षामध्ये 3 जण अगोदरच बसलेले होते। त्या तिघांनी त्या तरुणीला उचललं, रिक्षामध्ये बसवलं आणि थेट त्या परिसरामध्ये असणारा जो वणी आणि धुग्गूस नावाचं गाव आहे, ह्या रोड आहे, या रोडच्या परिसरामध्ये नेलं, ज्या ठिकाणी कोणीही येत नाही, जात नाही अशा परिसरामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी नेऊन त्या तरुणीबरोबर बारीबारीनं 3 जणांनी नको ते कृत्य केलं। जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी त्या तरुणीला सोडलंच नाही आणि मग अखेर त्यांनी त्या तरुणीला उचललं, पुन्हा रिक्षामध्ये बसवलं आणि जो टिळक चौक आहे त्या ठिकाणचा, त्या टिळक चौकामध्ये नेऊन सोडलं आणि त्या ठिकाणाहून फरार झाले। आता फरार झाल्यानंतर त्या तरुणीला काहीही सुधरत नव्हतं, काहीही समजत नव्हतं। तिला मोठा मानसिक धक्का बसलेला होता आणि या मानसिक धक्क्यामध्ये गेलेली होती। पण तरीसुद्धा तिनं स्वतःला सावरलं आणि तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं। जवळचं पोलीस स्टेशन गाठल्यानंतर तिच्यासोबत जो प्रकार घडलाय तिनं तो पोलिसांना सांगितला आणि ते जे 3 आरोपी आहेत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण घटनेचा तपास चालू केला आणि अवघ्या काही तासातच ते जे 3 आरोपी होते या आरोपींना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अटकसुद्धा केली आहे। IPC कलम 376, 366 आणि 506 नुसार त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं लोकांची मानसिकता बदलत चालली, लोक कशा पद्धतीनं करत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून, प्रकरणावरून लक्षात येतं। एकंदरीत कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही, पण समाजामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, काय घडतंय, आपण सुद्धा कशा पद्धतीने जागरूक राहिलं पाहिजे यासाठी जे समाजामध्ये घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। पण ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये घडले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।